इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर क्राईम ब्रांचने 2 शातीर गुन्हेगारांना अटक केली आहे, ज्यांच्या विरुद्ध अर्धा डझनहून अधिक चोरीच्या तक्रारी नोंद आहेत। हे दोघेही आरोपी स्वतःच्या शौक आणि मौजमजेसाठी चोरी करत असत। मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर क्राईम ब्रांचचे हेड कॉन्स्टेबल सुरेश जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की 2 आरोपी चोरी केलेल्या रिक्षासह फिरत आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे, हेड कॉन्स्टेबल शेखर भावेकर, सतीश सपकाळे, विजय जिरे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद तोंडिलकर यांच्या पथकाने दिलेल्या ठिकाणी जाऊन संतोष गुरुराज पाटील 27 आणि संजय अनिल मकवाना 23 यांना ताब्यात घेतले। चौकशीत दोघांनी 2 रिक्षा आणि 1 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत आणि त्यांच्या विरोधात घरफोडी, चोरी, लूटमार आणि मारहाणीचे अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद आहेत। हे दोघे मिळून गुन्हे करत असत। कोळशेवाडी पोलीस ठाणे हद्दीतून 1 रिक्षा चोरल्यानंतर ते बदलापूरमध्ये मौजमजेसाठी गेले, पण रस्त्यात रिक्षा उलटली आणि तिचा समोरील काच तुटला। त्यामुळे त्यांनी ती तिथेच सोडली आणि जवळच उभी असलेली दुसरी रिक्षा चोरून पसार झाले। त्याचप्रमाणे डर्बी हॉटेलजवळून मुकेश धनवानी यांची दुचाकीही त्यांनी चोरली होती, जी पोलिसांनी जप्त केली आहे। उल्हासनगर क्राईम ब्रांचने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आरोपींना बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे।